त्यामुळे मित्रांनो, सत्ता स्थापनेच्या चक्राकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं आपण बघतो आणि त्याचबद्दल न्यूज 18 लोकमत प्रत्येक बित्तर बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। आज आपण त्याच सत्ता चक्रातील पुन्हा म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना पडलेल्या प्रश्नांना घेऊन चर्चा करणार आहोत। जसं आता आपण बघितलं की शिंदे फडणवीस यांची वर्षा बंगल्यावरची 50 मिनिटांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। त्याच्यामुळे या बैठकीत काय झालं, म्हणजे मुलाखत हुई पर क्या बात हुई, हा जो काही मुद्दा आहे या पाठीमागचं जी काही चर्चा होताना दिसते ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण त्यापूर्वी एक नजर आजच्या ठळक मुद्द्यांवर। चला, आजचा पहिला मुद्दा की काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवसांनंतर वर्षावर दाखल, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तपासणी, काळजी करू नका, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। दुसरा मुद्दा आहे अर्थ खात्यावरून जोरदार रस्सीखेच, एकनाथ शिंदेंची आग्रही भूमिका तर अजित पवारांची दिल्लीत मोर्चे बांधणी। तर महायुतीत वादाचा नवा स्ट्राईक रेटनुसार मंत्रिपदाचं वाटप करण्याची छगन भुजबळांची मागणी। गाफील राहू नका, हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने जनतेपर्यंत पोहोचवा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश, महापालिका निवडणुकीसाठी कसली कंबर। आणि शेवटचा ठळक मुद्दा, मार्करवाडीतली बॅलेटवरील मतदान प्रक्रिया अखेर रद्द, तर ईव्हीएम विरोधातली लढाई सुरूच राहणार असल्याची आमदार उत्तम जानकरांची माहिती। आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज ज्याने आपण सुरुवात करतो आणि ज्याने आज आपण बडे मुद्द्यामध्ये सुरुवात करत असताना चर्चा देखील करणार आहोत। अखेर 5 दिवसांनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे। महायुतीचा शपथविधी अवघ्या 48 तासांवरती आलेला आणि त्याआधी वर्षावर शिंदे फडणवीस भेट जी ती सुरू झालेली पार पडलेली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये 50 मिनिटं चर्चा झाल्याचं कळत आहे। 50 मिनिटाच्या या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जशी चर्चा केली जाते, एकनाथ शिंदे नाराज असल्याची त्यांच्याबद्दल चर्चा केली का, त्यांची काही मनधरणी केली का, किंवा असं देखील कळतंय की एकनाथ शिंदे गट हा काही ठराविक खात्यांना घेऊन, म्हणजे ज्यामध्ये अर्थ खातं असेल, गृह मंत्रालय असेल, या विषयाला घेऊन अडल्याचं कळतंय किंवा त्यांची आग्रही मागणी असल्याचं कळतंय। त्यावर देखील या बैठकीत चर्चा झाली आहे का, आणि चर्चेनंतर आता महायुतीचा तिढा सुटणार का। त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आज आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची अखेर 5 दिवसांनंतर का होईना पण वर्षा बंगल्यावरती बैठक जी आहे ती पार पडली आहे। आपल्याला जर आठवत असेल तर दिल्लीतल्या उशिरा रात्रीच्या बैठकीनंतर तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झालेली नाहीये, पण अखेर 2 नेत्यांमध्ये का होईना, कारण यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटाची भूमिका जी आहे ती स्पष्टपणे समोर येताना दिसत नव्हती। त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या विषयाला घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। याच विषयी बोलण्याकरता आज आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे। अतुल लोंढे यांच्याकडे आपण जाऊयात। अतुल लोंढे जी पारापारावरती चर्चा होते की कुछ तो गडबड है, नेमकं तुम्हाला काय वाटतंय? पहिले तर मला एक गोष्ट इथे आपल्या माध्यमातून लोकांसमोर न्यायची आहे, विशेषतः मार्कटवाडी गावाच्या त्यांच्या धैर्याला सलाम। आणि आज हा काळा दिवस आहे आपल्या भारतीय लोकशाहीसाठी की ज्या लोकांनी ईव्हीएमची 2 वेळा जी पडताळणी आहे ती कशी यांनी डावलली, म्हणजे चोर के दाढी में तिनका जे आहे ना ते सिद्ध झालेलं आहे। 2017 मध्ये कंट्रोल युनिट आणि मायक्रो प्रोसेसरला हात न लावू दिल्यामुळे सर्व पार्टी परत आल्या, त्या गेल्या नाही। आणि आज खऱ्या अर्थानं मार्कटवाडीच्या गावामध्ये बॅलेट पेपरवर व्होटिंग झालं असतं तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं, पण ते होऊ नाही दिलं। याचा अर्थ हे चोरी करतात, लोकांचं मतदान चोरतात आणि आम्हाला लोकांचं मॅन्डेट भेटलाय असं दाखवतात। ते आज सिद्ध झालेलं आहे की ते झालेलं नाही आहे। मार्कटवाडीच्या गावासोबत काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी आहे। आता रात्राला प्रश्न यांचा, आता मलईदार खात्याची लढाई आहे सगळी। संजय राऊतांनी कंटिन्युअसली सांगितलं की 25-25 कोटी गेले, या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त पैसा पकडला गेलेला आहे, पकडला गेलेला पैसा हा कमी दाखवण्यात आलेला आहे। आता हे सगळे पैसे कमवावे लागतील ना। आता लोकांवर जसं आता एसटी बसमध्ये 18 रुपये वाढवलेले आहे, हळूहळू सगळ्या गोष्टीवर पेट्रोल डिझेलवर वॅट वगैरे वाढवून जे आहे ते लोकांकडनं वसूल केलं जाईल। लाडकी बहीण तर झाली, पण दाजीकडनं जे पैसे काढणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते सुद्धा दिसेल। आपल्याला आता 35% एक नवीन स्लॅब आलेली आहे, म्हणजे अजून जीएसटी अवघड करणार। आता त्याच्यामध्ये दाखवायला सिगरेट तंबाखू टाकलेला आहे,
पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो इतर गोष्टी पण त्याच्यामध्ये हळूच कर बरं, अतुल 28 मध्ये भाऊ, आणता येईल हे की आम्ही नाही मुद्दे शेवटल्या आपण पुढल्या स्लॅबमध्ये चर्चेमध्ये मांडाच आपण. मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. आपण चर्चेमध्ये असणार आहोत. थांबा, मी येतो. पण बडे मुद्द्यामध्ये आता आपण सुरुवात करतोय एका विशेष रिपोर्टने. कारण घडामोडी या घडतात, त्या घडणं स्वाभाविक आहे. कारण या सगळ्या याच्यातनं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की सत्ता स्थापनेच्या विषयाला घेऊन नेमकं काय घडतं याचं उत्तर मिळणार आहे. पण मागील 5 दिवसांपासून महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजारपणाच्या बातम्या येत आहेत. दिल्लीत अमित शहांची भेट घेऊन आल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवसापासून एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडल्याचं समोर आलं. त्यामुळं राज्यात मुख्यमंत्री आणि खाते वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना शिंदेंचं आजारपण हे राजकीय आजारपण तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अठ्ठावीस नोव्हेंबर अमित शहांसोबत तब्बल 3 तास चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत परतले. पण तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मुख्यमंत्री आणि संभाव्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांवरून रस्सीखेच सुरू असतानाच दुसरीकडे शिंदेंचं आजारपण चांगलंच चर्चेत आलंय. इतकं की मंगळवारी सकाळी शिंदे थेट ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. चाचण्यांमध्ये कुठलाही काही आजार असा दिसून आलेला नाहीये. सगळी प्रकृती व्यवस्थित असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आता राहिला प्रश्न नाराजी नाट्याचा. तर तुम्ही शिंदेचा एकूण स्वभाव बघताना त्यांनी आजपर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही त्यांनी स्पष्टपणे किंवा नाराजी वगैरे व्यक्त केलेली नाहीये. आणि न बोलताच ते सगळं काम स्मूथली व्यवस्थितपणे करत असतात. त्यांचा पाठपुरावा करत असतात. त्यांची एक भूमिका राहिलेली की मला हलक्यात घेऊ नका. तर ते हलक्यात घेऊ नका हे सर्वांनाच लक्षात ठेवण्यासारखं आहे. मंगळवारी ज्युपिटर रुग्णालयात जवळपास 2 तास शिंदेंवर उपचार झाले. ज्या शिंदेंना थ्रोट इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. पण शिंदेंच्या आजारपणाचा हा फक्त एकच दिवस नव्हता. दिल्लीत अमित शहांसोबत बैठक आयोजित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी महायुतीची बैठक आयोजित करण्यात आलेली. पण एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मूळ गावी अर्थात दरेगावला दौरा काढला. शिंदे दरेगावात असताना त्यांची प्रकृती खराब झाल्याच्या बातम्या आलेल्या. शिंदेंची प्रकृती बिघडल्यानं तडक डॉक्टरांचं पथक दरेगावात दाखल झालं. एकनाथजी शिंदे साहेब यांना व्हायरल मध्ये ताप येतोय, सर्दी आहे, थ्रोट इन्फेक्शन आहे आणि फिवर आहे. तर त्यांना आत्ता मी ट्रीटमेंट चालू ठेवलेली आहे. आत्ता सलाईन वगैरे लावलेलं आहे, IV लावलेलं आहे आणि त्यांना 1-2 दिवसात बरं वाटेल. पण दरेगावात पुरेशा सुविधा नसल्यानं शिंदे दुसऱ्याच दिवशी ठाण्यात परतले. पण ठाण्यात आल्यानंतरही शिंदेंची प्रकृती सुधारली नाहीच. एकीकडे शिंदे 2-3 दिवसांपासून आजारी असतानाच मित्रपक्ष भाजप किंवा राष्ट्रवादीकडून कुणीच त्यांना पाहायला आलं नाही. त्यामुळे आजारी असलेल्या शिंदेंवर विरोधकांचे टीकेचे बाण सुरूच होते. आणि एकनाथ शिंदे यांचे जे रुसवे फुगवे चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध, त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करते. दिल्लीतली एखादी महाशक्ती ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे. ती महाशक्ती त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाही. विरोधकांच्या टीकेनंतर अखेर सोमवारी रात्री भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीश महाजन महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले. तिथे तब्बल 2 तास महाजन आणि शिंदेंमध्ये चर्चा झाली. वही संदेश देके नहीं, संकट मोचक करके यहाँ पर नहीं, मैं खाली तबियत की पूछताछ करने माननीय एकनाथ जी की यहाँ पर आया था और इसी को लेकर फिर हमारी अच्छी चर्चा भी हुई, अच्छी बातचीत भी हुई. मुझे लगता है कल से हम लोग सब साथ में, मतलब कल मीटिंग भी सामने रखी हुई 6 दिसंबर को लेकर. मुझे लगता है कल से सब रेगुलर काम पर अपना काम शुरू करेंगे. और कोई आपको जो लग रहा है कि वो नाराज है, क्यों नहीं आ रहे, क्यों नहीं बात, ऐसा कुछ नहीं है. एकनाथ जी बहुत बड़े नेता है, उनका दिल मुझे पता है ब्रॉड माइंडेड है, उनमें कोई ऐसे संकोच नहीं है. महाजनांच्या रूपात भाजपचा पहिला नेता शिंदेंच्या भेटीसाठी आला. पण याचा सकारात्मक परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला. सोमवारी आझाद मैदानात एकट्या दिसणाऱ्या भाजप नेत्यांसोबत मंगळवारी शिवसेनेचे नेतेही मैदानात शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करताना दिसले.
शिवसेनेचे नेते भाजपसोबत आल्यानं आता एकनाथ शिंदेंची प्रकृती सुधारेल असा अंदाज व्यक्त होत असतानाच मंगळवारी शिंदे ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले। एकीकडे पक्षप्रमुख शिंदे ज्युपिटर रुग्णालयात असतानाच त्यांचे विश्वासू नेते उदय सामंत मात्र देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले। उदय सामंतांची फडणवीसांची भेट संपली तसा शिंदेंना ज्युपिटरमधून डिस्चार्ज मिळाला। रुग्णालयातून बाहेर पडता शिंदेंनी तब्बल 6 दिवसांनी वर्षा निवासस्थान गाठलं। मागील 2.5 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंच्या आजारपणाची चर्चा कधीच झाली नाही, पण राज्यात मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या खात्यांचा पेच निर्माण झाला असताना एकनाथ शिंदे खरंच मागील 5 दिवसांपासून एवढे आजारी होते का, की शिंदेंनी आजारपणा अडवून दबावाचं राजकारण केलं, याची चर्चा आता सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट,